हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण परिसर अभ्यास याच्यावर आधारित जो 2018चा पेपर आहे त्याचे प्रश्न पाहणार आहोत. ठीक आहे, तर तुम्हाला उत्तर येत असेल तर पहिले सांगायचं आहे, नंतर मी उत्तर सांगणार आहे. ठीक आहे. जिल्हा परिषद कामकाजासंबंधीचे योग्य विधान दर्शवणारा पर्याय कोणता? पहिला प्रश्न असा आहे. तर त्याच्यात पर्याय दिलेले आहेत तुम्हाला. जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 60 असते, म्हणजे किमान म्हणजे कमीत कमी. जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांचे सभापती जिल्हा परिषदेचे प्रसिद्ध सदस्य असतात. हे नंबर 2 आहे. तिसरं आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी उमेदवाराचे वय किमान 25 वर्षे असले पाहिजे. आणि नंबर 4 आहे, आपल्याला जिल्हा परिषदेचा उपाध्यक्ष स्थायी समितीचा प्रसिद्ध अध्यक्ष असतो. त्याचं उत्तर सांगायचं आहे. ठीक आहे, 1-2 कमेंट बॉक्समध्ये टाका. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चला पुढचा प्रश्न आपण घेऊ. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार खालीलपैकी कोणता? भारतीय राज्यघटनेत मूलभूत अधिकार कोणता आहे? याचा पर्याय आहेत: महिलांचा अधिकार, मतदानाचा अधिकार, घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार आणि मानव अधिकार. मग याचं उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक 3 घटनात्मक उपाययोजनाचा अधिकार हे आपल्याला हा मूलभूत अधिकार आहे, आपला राज्यघटनेतून आपल्याला मिळालेला अधिकार आहे. चला तिसरा प्रश्न आहे, उच्च न्यायालय असणारे ठिकाण खालील पर्यायापैकी कोणते? ठीक आहे, खालील पर्यायापैकी उच्च न्यायालय असणारे ठिकाण कोणते? शिलाँग, कोहिमा, ऐझॉल किंवा इटानगर. तर याचं उत्तर आहे शिलाँग हे काय आहे? उच्च न्यायालय असणारे ठिकाण आहे. पुढचा प्रश्न आहे, संयुक्त राष्ट्राशी म्हणजे UNO युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन याला म्हणतो आपण, संलग्न असणाऱ्या कोणत्या संघटनेचे मुख्यालय व्हिएना येथे आहे? ठीक आहे, जागतिक आरोग्य संघटना आहे की अन्न व शेती संघटना आहे, आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग आहे किंवा शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना म्हणजेच युनेस्को आहे. तर याच्यातलं उत्तर काय आहे आपल्याला सांगायचं आहे. तर याचं उत्तर हे आपल्याला पर्याय क्रमांक C आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा आयोग. ठीक आहे, याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक C. पुढचा प्रश्न आहे आपला, वस्त्रांशी संबंधित गटात न बसणारा पर्याय कोणता? गटात न बसणारा आपल्याला पाहिजे म्हैसूर सिल्क, लखनवी चिकन, हिमरू किंवा काडियन. याच्यात गटात न बसणारा आपल्याला पाहिजे. तर याचं उत्तर हे पर्याय क्रमांक C हिमरू. पुढचा प्रश्न आहे, वर्षभराच्या काळात पृथ्वीवर वेगवेगळे ऋतू निर्माण होतात, याचे योग्य कारण खालीलपैकी कोणते आहे? पृथ्वीचा कललेला आज, पृथ्वीचा कक्षीय गती. इथे आपल्याला विचारलेलं आहे फक्त अ आहे, फक्त ब आहे, दोन्ही अ आणि ब, आणि अ आणि ब दोन्हीपैकी नाही, असा आपल्याला 4 पर्याय दिलेत. तर याचा पर्याय आहे दोन्ही पण हे बरोबर आहेत. ह्या दोन्हीमुळे आपल्याला काय होते, ऋतू निर्माण होतात. ठीक आहे, पृथ्वीचा कललेला आस आणि पृथ्वीचा कक्षीय गती म्हणजे ह्या दोन्हीमुळे आपल्याला काय होतो, ऋतू निर्माण होतात. ठीक आहे, त्याच्यामुळे याचा पर्याय क्रमांक 3 उत्तर आहे. पणजीचं कर्निवल ह्याचं जैसलमेरचं काय असते ते सांगायचं होतं याचं. तर जैसलमेरचं राहते मरुभूमी उत्सव असते. त्यांचा जैसलमेरचा काय असतो? मरुभूमी उत्सव असा असतो. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पश्चिम घाटाच्या वैशिष्ट्यापैकी विसंगत असणारी बाब दर्शवणारा पर्याय आपल्याला सांगायचा होता. तर याचं उत्तर आपल्याला राहणार आहे पर्याय क्रमांक 2 मलयगिरी हे त्यातील सर्वात उंच शिखर आहे असं आपल्याला सांगायचं होतं. ठीक आहे,
पुढचा प्रश्न, महाराष्ट्रातील जिल्हे व त्यात प्रामुख्याने आढळणारे खनिज यांची अयोग्य जोडी दर्शवणारा पर्याय आपल्याला विचारला होता. सिंधुदुर्ग व नागपूर लोह खनिज, रत्नागिरी व कोल्हापूर बॉक्साईट, गोंदिया व यवतमाळ लोह खनिज, रायगड व सिंधुदुर्ग बॉक्साईट. तर याच्यातली आपल्याला काय करायची होती, अयोग्य जोडी विचारली होती. तर अयोग्य जोडी याची होती आपल्याला पर्याय क्रमांक सी, गोंदिया व यवतमाळ. त्याच्या पुढचा प्रश्न, राष्ट्रीय महामार्ग जात नसलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट दर्शवणारा पर्याय कोणता? ठीक आहे, आता हे 2018 साली विचारलेला आहे. ठीक आहे, 2018 सालीच्या याच्यामध्ये विचारला होता. तर त्याच्यानुसार याचा प्रश्न पर्याय होता परभणी, हिंगोली आणि लातूर. तेव्हा इथून आपल्याला राष्ट्रीय मार्ग जात नव्हता, त्याच्यामुळे याचं उत्तर हे पर्याय क्रमांक ए. नकाशाशी संबंधित समोच्चता दर्शक रेषांचे वैशिष्ट्य खालील पैकी कोणते आपल्याला असा विचारला होता. समोच्चता दर्शक रेषा व समुद्र सपाटीपासून समान उंचीवर असणारे ठिकाण जोडणारा वास्तव रेषा आहे. ठीक आहे, हे एक उत्तर आहे का? तर हे नाही आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दोन उत्तर होत्या. समोच्चक दर्शक रेषामधील अंतर जास्त असल्यास त्या ठिकाणी उतार मंद असतो, हा एक उत्तर पण होता आणि हे पण होतं. समोच्चता रेषा दरम्यान रंग हा त्या ठिकाणच्या उंचीवर असतो. ठीक आहे, तर म्हणजे आपल्याला वेगवेगळे कलर करून दाखवतात किंवा हे. तर याच्यामध्ये दोन उत्तर होते, दोन्हीपैकी एक कोणताही उत्तर लिहिलं असतं तर तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. ठीक आहे, चला पुढचा आपला प्रश्न आहे. सुंदरी, कादळ व तिवार या वनस्पती प्रामुख्याने खालीलपैकी कोणत्या वनात आढळतात? ह्या ज्या वनस्पती आहे त्याच्यामध्ये आपल्याला पर्याय दिले होते. ह्या पर्यायापैकी आपल्याला याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक सी, खारफुटीची वन, ज्या ह्या प्रदेशामध्ये आपल्याला काय आढळतात. ठीक आहे, ह्या प्रदेशात सुंदरी, कांदळ आणि तिवार ह्या प्रदेशात आपल्याला खारफुटीची वने आढळतात. पुढचा प्रश्न होता, मानवी शरीरातील रासायनिक संदेशवाहक म्हणून ओळखला जाणारा घटक खालील पर्यायापैकी कोणता? तर खालील पर्यायापैकी आपल्याला रासायनिक संदेशवाहक असा पर्याय पाहिजे होता. तर त्याचं उत्तर होतं तुमचं संप्रेरक असं याचं उत्तर होतं. ठीक आहे, त्याच्यानंतर 134वा प्रश्न होता, खालील पर्यायापैकी संपर्कजन्य रोग कोणते? म्हणजे एकूण एकाच्या संपर्कात आल्यावर जो रोग होतो त्याला संपर्कजन्य रोग म्हणतात. तो असा कोणता होता असा विचारला होता. तर इथं आपल्याला इसब व गजकर्ण हे दोन रोग आहेत. ते आपल्याला सहवासात आल्यानंतर होतात. हे दोन म्हणजे संसर्गजन्य रोग आहेत. त्याच्यामुळे याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न आहे, तंबाखू खाल्ल्यामुळे खालीपैकी कोणते घटक पदार्थ निर्माण होतात? घातक पदार्थ निर्माण होतात किंवा घातक निर्माण होतात. निकोटीन, टार किंवा कार्बन मोनॉक्साईड. ठीक आहे, तंबाखू खाल्ल्यानं कोणते होतात? तर आपण जर हे तंबाखू खाल्ल्यानंतर निकोटीन पण राहतं तंबाखूमध्ये, टार पण राहते आणि कार्बन मोनॉक्साईड पण राहते. आपल्या न्यूज चॅनेलवर पण हे सगळं येतं. तर याचं उत्तर होतं तिन्ही. ठीक आहे, अ, ब, क हे तिन्ही पण तंबाखू खाल्ल्यामुळं हे घातक पदार्थ याच्यामध्ये ह्या तंबाखूमध्ये असतात. चल पुढचा, खालीलपैकी अयोग्य विधानांचा पर्याय कोणता? खालीलपैकी अयोग्य विधानांचा आपल्याला पर्याय विचारला होता. हे 4 ऑप्शन दिले. ते 4 ऑप्शन व्यवस्थित वाचून घ्या, मी याचं उत्तर तुम्हाला लगेच सांगतो.
ठीक आहे. आता इथं याचं उत्तर आहे प्रामुख्याने पक्षामधील नरांमध्ये XY गुणसूत्रे आढळतात. ठीक आहे. पक्षामध्ये काय आढळतात XY. अयोग्य विचारलं होता, अयोग्य हे अयोग्य उत्तर आहे, तर म्हणजे हे चुकीचं आहे. ठीक आहे, चुकीचं आपल्याला विचारलं होतं अयोग्य म्हणजे. तर प्रामुख्याने पक्षामध्ये XY गुणसूत्रे आढळतात हे चुकीचं आहे. पुढचा प्रश्न आहे बटाटे व कांदे यासारख्या भाज्यांना कोंब येऊन त्या नासू नयेत यासाठी कशाचा उपयोग होतो. म्हणजे बटाटे कांदे आपल्याला माहिती आहे त्यांना कोंब येतात, मग त्यांना कोंब येऊ नये म्हणून याच्यापैकी कशाचा वापर होतो. श्रावणातील ध्वनी, कऱ्याम लॉयझेनची पद्धत, गॅमा किरणाचा मारा, पाश्चरायझेशन पद्धत. तर याच्यापैकी कोणतं उत्तर. तर याचा आहे गॅमा किरणाचा मारा याच्यावर केला जातो, जेणेकरून त्याच्यावर कोंब वगैरे येणार नाही याची खबरदारी घेतली जाते. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे आपल्याला खालील कारण किंवा परिणाम याचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा. कारण समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असते. ठीक आहे, कारण हे आहे. परिणाम काय होते, समुद्राच्या पाण्याची घनता जास्त असल्यामुळे समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. ठीक आहे, समुद्राच्या पाण्यात पोहणे सोपे होते. ठीक आहे, तर याच्यामध्ये फक्त अ आणि ब दोन्ही योग्य आहे किंवा अ आणि ब अयोग्य आहे. तर दोन्ही योग्य आहे, कारण समुद्राच्या पाण्यामध्ये मिठाचं म्हणजे क्षाराचं प्रमाण जास्त असतं. जेवढं जास्त क्षाराचं प्रमाण असतं तेवढं सोपं जातं. आता काही तर असे आहेत की समुद्र ज्याच्यामध्ये तुम्ही कितीतरी डुबण्याचा प्रयत्न केला तर डुबणार नाही, तुम्ही तरंगणारच. ठीक आहे, तर त्याला मग समुद्र म्हणतात, हे की नाही. तर याचं जे उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 3 आहे. पुढचा प्रश्न आहे परिसंस्थेतील विघटक या घटकाचे वैशिष्ट्य कोणते. आता याचं पहिलं आहे स्वयंपोषी असणे, परिसंस्थेतील तृतीयक भक्षक, परिसंस्थेतील उत्पादक घटकाचा कार्यास मदत, असेंद्रिय पदार्थाचे सेंद्रिय पदार्थात रूपांतर. तर याचं जे कारण आहे ते परिसंस्थेतील उत्पादक गटाचा कार्यास मदत हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे, वैशिष्ट्य जे आहे ते आपल्याला भेटून जातील, विघटकाचे वैशिष्ट्य. चला, देवराई या संकल्पनेविषयी विसंगत विधान कोणते. देवराई महाराष्ट्रातील वनसंवर्धनाचा पारंपरिक प्रकार, धार्मिक पर्यटन स्थळ, देवांचे वन, वनस्पती व प्राणी संरक्षणाचा दृष्टिकोन. तर याच्यापैकी जे आपलं उत्तर होतं ते होतं देवांचे वन. ठीक आहे, देवराईला पण देवाचे वन पण असं म्हणतो. चला पुढचं, माणूस सुरुवातीच्या काळात चोरून खालीलपैकी कशावर लिहित असे. नाही, बोरूने खालीलपैकी कशाने लिहित असे. ठीक आहे, कशावर लिहित असे. ओके, बोरीनं लिहित होते पहिले, खालीलपैकी कशावर लिहित होते पहिले. तर कुंकुम पत्र, कच्च्या विटा, पत्रगुच्छ किंवा शीळ. कशावर लिहित होता, तर कच्च्या विटावर तो लिहित होता. इतिहासात संदर्भाने प्राक या शब्दाचा नेमका अर्थ कोणता. प्राक या शब्दाचा आपल्याला अर्थ विचारला होता, तो आहे पूर्वीचा. प्राक म्हणजे पूर्वीचा. इथं पूर्वेकडील, पंडित किंवा पूर्व नामे विचारले. पूर्वीचा म्हणजे आधीचा, हे की नाही, त्याला प्राक म्हणतो. व्यक्ती आणि त्याच्या काळानुसार लक्षात घेऊन योग्य कालानुक्रम दर्शवणारा पर्याय कोणता आपल्याला. तर हे पर्याय वाचून घ्या तुम्ही.
मी तुम्हाला याचं उत्तर सांगतो, पर्याय वाचून घ्या, डायरेक्ट उत्तर सांगतो याचं. मग याचं जे उत्तर आहे आपल्याला वर्धमान महावीर. ठीक आहे. त्यानंतर आपल्याला गौतम बुद्ध आले, गौतम बुद्धाच्या नंतर चंद्रगुप्त मौर्य आले आणि चंद्रगुप्त मौर्याच्या नंतर आपल्याला अशोक सम्राट आले. हे असा याचा क्रम आहे. ठीक आहे. तर मग याचं उत्तर इथे काय असणार आहे, पर्याय क्रमांक 1 वर्धमान महावीर, गौतम बुद्ध, चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक. देवगिरीचे नामांतर करून दौलताबाद असे नाव ठेवणारा कोण होता? तर हे तुम्हाला माहीतच असेल. याचं उत्तर होतं तुघलकनं दिल्लीची राजधानी आपल्याला माहीत आहे दौलताबादला आणली होती, देवगिरीला आणली होती आणि त्यानं देवगिरीचं नामांतर हे आपल्याला दौलताबाद असं नाव केलं. तर मोहम्मद तुघलक हे त्याचं उत्तर आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न, गुरु ग्रंथ साहिब या शीखांच्या पवित्र ग्रंथात खालील पर्यायापैकी कोणत्या रचनांचा समावेश आहे? तर याचे पर्याय होते आपल्याला महाकवी सूरदास, चैतन्य महाप्रभू, संत नरसिंह मेहता आणि संत एकनाथ. तर याचं उत्तर होतं चैतन्य महाप्रभू, याचं उत्तर होता. चला पुढचं, आता याच्यापैकी एखादं उत्तर सोडलं तर बाकी सगळे बरोबरचेच आहेत. खालीलपैकी योग्य विधाने कोणती आपल्याला सांगायचं होतं. आदिलशाहीने शहाजहानांना सरलष्कर हा किताब दिला. ठीक आहे. थोडं दिसतंय का? हा चला. आणि निजामशाहीने शहाजी राजांना बंगळूरची जहागिरी बक्षिसी दिली होती. तर याच्यापैकी विधान जे आहे आपल्याला फक्त हे विधान बरोबर आहे. ठीक आहे. आदिलशाहीने शहाजी राजांना सरलष्कर हा किताब दिला. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न आहे आपल्याला, शिवाजी महाराजांवर बरेचसे प्रश्न येतात तर त्याची प्रॅक्टिस करूनच जा तुम्ही, TETमध्ये हमखास विचारल्या जातात. छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचे निष्ठावंत पाईक नसलेल्या व्यक्तीचा पर्याय कोणता? तर निष्ठावंत पाईक नसणारे जे आहेत ते पर्याय होते नूर बेग, सलाबत खान, काजी हैदर, सिद्दी मिस्री. तर सलाबत खान हे त्यांचे नव्हते. ठीक आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे आपला, शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळातील कोणाला युद्धप्रसंगी लढाई करावी लागत असे? ठीक आहे. आपल्याला युद्ध जर झालं तर कोणाला याच्यापैकी लढाई करावी लागत असे असा प्रश्न विचारलेला आहे. अमात्य व सचिव, अमात्य व पंडितराव, न्यायाधीश व सचिव, न्यायाधीश व पंडितराव. याच्यापैकी जे आपल्याला उत्तर होतं ते होतं पर्याय क्रमांक 1 होतं अमात्य व सचिव. यांना काय करावं लागत होतं की युद्ध जर झालं तर यांना युद्धामध्ये भाग घ्यावा लागत असे. पुढचा आहे, छत्रपती शिवाजी महाराजांना पहिल्यांदा केलेल्या सुरतेवरील स्वारीचे प्रमुख कारण पर्यायापैकी कोणते होते? सुरतवर त्यांनी हे केलं तर खालील कोणता पर्याय त्यांचा योग्य होता ते सांगायचं होता. पुरंदरात पहिल्यांदा केलेला आहे, पहिल्यांदा हल्ला केलेला होता सुरतवर. पुरंदरच्या तहात मुघलांना दिलेले किल्ले व प्रदेश परत मिळवणे त्याच्यासाठी हल्ला केलता का? किंवा सिद्धी जोहरवर वचक बसवणे याच्यासाठी केलता? शाहिस्तेखानातील 3 वर्षाच्या राजवटी स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढणे याच्यासाठी केलता की आग्रा भेटीत झालेल्या अपमानाचा बदला घेण्यासाठी? तर याच्या खरं आहे शाहिस्तेखानातील 3 वर्षाच्या राजवटीत स्वराज्याचे झालेले नुकसान भरून काढण्यासाठी त्यांनी सुरतवर
सुरतवर काय केलं तर त्यांनी स्वारी केली होती. चला पुढचं शेवटचा प्रश्न आहे आपला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक प्रसंगी श्री राजा शिवछत्रपती अशा अक्षरे कोरलेली कोणती नाणी पाडण्यात आली? तर याच्यामध्ये येतं सोन्याचे होन व तांब्याची शिवराई. पहिलं ऑप्शन आहे सोन्याची शिवराई व तांब्याचे होन, सोन्याचे होन व सोन्याची शिवराई, तांब्याची शिवराई आणि तांब्याचे होन. त्याचं उत्तर होतं सोन्याचे होन व तांब्याची शिवराई असं उत्तर होतं याचं. ठीक आहे. अशा प्रकारे आपण हा इतिहासाचे परिसरावर आधारित प्रश्न आपण घेतलेले आहेत. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास असेच आपले व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.